नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण झटपट आणि एका सोप्या पद्धतीने टोमॅटोची आमटी कशी करायची ते बघणार आहोत। हा व्हिडिओ 5 ते 6 महिन्यांपूर्वीचा आहे। गावी असताना मी केला होता, पण तेव्हा मला अपलोड करणं झालंच नाही। आता सहज गॅलरी चेक करत असताना मला हा व्हिडिओ भेटला। तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळ टोमॅटोची आमटी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्याच जणांना टोमॅटोचे जे पीस असतात ते आवडत नाही। भाजीमध्ये आमटीमध्ये घातलेला चालतो, पण जर पीस मिळाला तर तो साईडला आपण काढून ठेवतो, खात नाही। तर आजच्या टोमॅटोच्या आमटीची रेसिपी थोडीशी वेगळी आहे। आपण सुरुवात करूया। त्या अगोदर आपण टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे। मी इथे 4 टोमॅटो वापरलेले आहेत। टोमॅटो धुवून घेतल्यानंतर त्यांना आपल्याला उकडवून घ्यायचं आहे। त्या स्टोपामध्ये मी उकडवून घेतलं। कुकरमध्ये उकडवायचे नाहीत, नाहीतर जास्त उकडले जातील। एवढे टोमॅटो उकडले की आपण यांना एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आता हे काढून घेतलेले टोमॅटो थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया। टोमॅटो थंड झालेले आहेत। आता याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण सगळ्या टोमॅटोंवरची साल काढून घ्यायची। टोमॅटोच्या सालीचा आपल्याला काही उपयोग नाही, त्याच्यामुळे ती टाकूनच द्यायची। आता हे साल काढून घेतलेले जे टोमॅटो आहेत त्यांना आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण वाटणाला काय लागतं ते बघूया। तर ओलं खोबरं घेतलंय, कढीपत्त्याची 6 ते 7 पानं घेतलीत, 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेत, हळद घेतली आणि भिजवलेले धणे आहेत। अगोदर 10 ते 15 मिनिटं हे धणे भिजत घालायचे। आता या वाटणामध्ये कांदा आणि लसूण घातली तरी चालू शकतं, पण लसूण मी इथे फोडणीला वापरणार आहे आणि जास्त लसूण घरामध्ये कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी वाटणामध्ये तिला स्किप केलेली आहे। आता टोपामध्ये मी इथे 1.5 चमचा एवढं तेल घेतलेलं आहे। तेल या आमटीसाठी कमीच लागतं। तर तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचाभर एवढी मोहरी घालून घ्यायची। मोहरी याच्यामध्ये चांगली तडतडू द्यायची। मोहरीचा जो फ्लेवर आहे तो या आमटीला खूप छान येतो। आणि त्याच्यानंतर लसणीच्या 5 ते 6 पाकळ्या ठेचून मी याच्यामध्ये घातलेला आहे। लसणीच्या पाकळ्या देखील व्यवस्थित फ्राय झाल्या की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा घातल्यानंतर याच्यात मी कढीपत्ता घातलेला आहे। तो का तर कढीपत्ता जर अगोदर घातला तर तेल गरम असतं, त्याच्यामुळे कढीपत्ता लगेचच करपतो। यासाठी कांदा घातला की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। याच्यामुळे काय होतं, कांद्यासोबत कढीपत्ता भाजलाही जातो, करपलाही जात नाही आणि कढीपत्त्याचा जो स्मेल आहे तो त्या पदार्थाला खूप छान येतो। आता कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे। तर मी येथे 1.5 चमचा एवढी मिरची पावडर वापरलेली आहे। बाकी कुठलाही मसाला मी याच्यामध्ये वापरलेला नाही। तर मिरची पावडर व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची। जास्त वेळ आपल्याला मिरची पावडर भाजायची नाही, नाहीतर कडवट वास येईल आमटीला। आता याच्यामध्ये लगेचच आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे, जे आपण खोबऱ्याचं बनवलं होतं मगाशी ते। तर हे सगळं वाटण याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। ही आमटी बनवताना या आमटीसाठी खोबऱ्याचं परफेक्ट प्रमाण असं काही नाही, कमी जास्त आपण करू शकतो। आता 2 मिनिटापर्यंत हे वाटण आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही, आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं धरा। आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे ते म्हणजे टोमॅटोची प्युरी। जे मगाशी 4 टोमॅटो होते त्यांना मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे, तेच हे आहे। तर ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं। आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण याच्यात घालायचं, म्हणजे जसं आपल्याला पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे ती कन्सिस्टन्सी ठेवून आपण याच्यामध्ये पाणी घालायचं। आता याच्यात आपल्याला काहीही घालायची गरज नाही, चवीसाठी फक्त मीठ तेवढं घालायचं। व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि याला उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं। तर आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। माझं जे भांडं आहे म्हणजे जो टोप आहे तो छोटा पडला, त्याच्यामुळे उकळी आल्यावरती मी गॅसची फ्लेम बारीक करते आणि त्यानंतर याला ढवळून घेते चमच्याने, नाहीतर माझी जी आमटी आहे ती उतू जाऊ शकते। यासाठी मी असं करते। आता तर मला असं वाटतंय की मी जर भांडं चेंज केलं तरच ते बेटर होईल, तरच व्यवस्थित माझ्या आमटीला उकळी येईल, नाहीतर चालू बंद असं मला करावं लागेल। यासाठी मी हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। आता या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर अगदी थोडा वेळ आपल्याला याला उकळी आणायची आहे, म्हणजे एक उकळी आली की बस झालं। त्यानंतर आपली आमटी येथे रेडी झालेली आहे। तर अशा पद्धतीची जी आमटी आहे ती इडली डोशासोबत खूप छान लागते।
जर तुम्हाला आजच्या टोमॅटोच्या आमटीची ही सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.